1 जुलै कृषी दिन. हरित क्रांतीचे जनक स्वर्गवासी वसंतराव नाईक यांची जयंती. दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मदतीनं प्रगत व पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी झटणारी कापूस एकाधिकार योजना, धवल क्रांती, पाणी अडवा पाणी जिरवा यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गवासी वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज कृषी दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना कृषी दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शुभेच्छा दिल्या. बळीराजा हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून त्यांच्या ऋणातून आपण जन्मभर मुक्त होऊ शकत नाही, असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार म्हणाले. हा उपक्रम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जगता, संघटक दत्तात्रय बडगंची, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसपटे, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील यांनी आयोजित केला. 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचा सप्ताह उपक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, आनंद मुसारे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, समन्वयक शशिकला कसपटे, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जगता, संघटक दत्तात्रय बडगंची, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू, कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, आशुतोष नाटकर, वाहतूक अध्यक्ष इरफान शेख, बाबू पटेल, अहमद मसुलदार, आयुब शेख, दीपक हिप्परगे, दशरथ शेंडगे, महेश कुलकर्णी, ओंकार हजारे, महेश घोडके, मध्य विधानसभा अध्यक्ष अलिमेराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा महिला अध्यक्षा प्रिया पवार, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष कांचन पवार, सुरेखा घाडगे, प्रतिमा चौगुले, नीता बिराजदार, प्रेमिला स्वामी, भाग्यश्री राठोड, सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, शामराव गांगर्डे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर कृषी दिन साजरा होत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्या आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने, त्याचबरोबर महिला आघाडीच्या वतीने, त्याचबरोबर विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज स्वर्गीय वसंतदादा यांची जयंती साजरी झाली. आज या ठिकाणी कृषी दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील आलेले शेतकरी बांधव यांचा फेटा बांधून पुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात आला. बळीराजाचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान आहे. देशाचा अन्नदाता, त्याचा सन्मान करणं हे आम्हाला भाग्य लाभलं. त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा आभार मानतो. त्यांनी अशा चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी आदेश केलेले आहेत. आज जे आपण शेतकरी बांधवांसाठी हरित क्रांती झालेली पाहतो, ह्या सर्वांमागं वसंतराव नाईकांचा खूप मोठा हात होता. आणि आजच्या या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे
सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.